1,500 वर्षापूर्वी भारताचा नकाशा काढला जात होता. पण हा नकाशा रस्ते किंवा राज्यांच्या सीमा दाखवण्यासाठी नव्हता. तो तयार केला जात होता नक्षत्रांच्या आधारावर. नमस्कार, मी स्नेहल आणि साहित्य मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. हा उल्लेख आहे आचार्य वराहमिहिरांच्या बृहत्संहितेत, 6व्या शतकातील एका मोठ्या संस्कृत ज्ञानग्रंथात. या ग्रंथात 100हून अधिक अध्याय आहेत. खगोल, ज्योतिषापासून पाऊस, वास्तू, रत्ने, वनस्पती अनेक विषयांपर्यंत. पण त्यातला 14वा अध्याय आहे कूर्म विभाग. इथे भारतवर्षाला मध्यभाग मानून त्याची 9 विभागात मांडणी केली गेली. आणि गंमत म्हणजे आकाशातील 27 नक्षत्रही 9 गटात विभागली आहेत. प्रत्येक गटात 3 नक्षत्र आणि सुरुवात होते कृतिकेपासून. आता या विभागांमध्ये दिलेली नावं ऐका: साकेत, पांचाल, कुरु, मथुरा, शूरसेन, कोसल, कली, चोल, कोकण, तक्षशिला. यातील अनेक प्राचीन प्रदेश आणि लोकसमूह इतर ऐतिहासिक स्रोतांमधूनही आपल्याला माहीत आहेत. उदाहरणार्थ यौधेय आणि अर्जुनायन यांसारख्या समूहांचा पुरावा त्यांच्या नाण्यांमधून आणि शिलालेखांमधूनही मिळतो. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की हा आजच्या अर्थाने भौगोलिक नकाशा नव्हता. वराहमिहिरांचा उद्देश होता की एखादी ग्रहस्थिती, ग्रहण किंवा इतर खगोलीय घटना घडली तर तिचा परिणाम कोणत्या प्रदेशावर होईल हे ज्योतिषाच्या चौकटीत सांगणे. म्हणूनच भारताच्या प्रदेशांना नक्षत्रांशी जोडण्याची ही पद्धत तयार झाली. म्हणजेच बृहत्संहितेचा कूर्म विभाग हा आधुनिक भारताचा नकाशा नाही, पण 6व्या शतकातील भारतात कोणकोणते प्रदेश आणि जनसमूह परिचित होते याची एक भन्नाट ऐतिहासिक आणि भौगोलिक झलक तो नक्कीच देतो. आणि म्हणूनच 1,500 वर्षापूर्वीच्या एका ज्योतिष ग्रंथात भारताचा भूगोलही जतन झाला. असं दडलेलं भारतीय इतिहासाचं ज्ञान आवडत असेल तर नक्की साहित्य मराठीला फॉलो करा.